आता एक मोठी बातमी समोर येते, सविस्तर पाहूया। तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं गेलेलं आहे। भारताच्या हवाई हद्दीमध्ये हे विमान दाखल झालेलं आहे आणि थोड्याच वेळात विमानाचं लँडिंग होणार आहे। अतिशय मोठी बातमी, तहव्वूर राणाला आता भारतामध्ये आणलं गेलंय। भारताच्या हवाई हद्दीमध्ये हे विमान दाखल झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात या विमानाचं लँडिंग होणार आहे। त्यानंतर त्याला एनआयच्या मुख्यालयामध्ये नेण्यात येणार आहे। कडेकोट सुरक्षा ही तैनात करण्यात आलेली आहे। तर तहव्वूर राणाला आता भारतामध्ये आणलं गेलंय। मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला तहव्वूर राणाला अमेरिकेमधून आता दिल्लीमध्ये आणलं जातंय आणि कोणत्याही क्षणी आता विमानाचं लँडिंग होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर छावणीचं रूप सुद्धा आलेलं आहे। तहव्वूर राणाला एनआयच्या मुख्यालयापर्यंत नेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या 3ऱ्या बटालियनची एक टीम सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि या पथकामध्ये जेल व्हॅनसह एक पायलट कार आणि एक एस्कॉर्ट कार असेल। 3ऱ्या बटालियनच्या या पथकामध्ये 15 पोलीस आणि अत्याधुनिक शस्त्रांनी ते सुसज्ज सुद्धा असतील। आताची एक मोठी बातमी, तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं गेलेलं आहे। भारताच्या हवाई हद्दीमध्ये हे विमान दाखल झालेलं आहे। तसंच स्पेशल विमानानं त्याला भारतामध्ये आणलं जाते। अगदी थोड्याच वेळात विमानाचं लँडिंग होणार आहे। तर हे पथक राणाला एनआय मुख्यालयामध्ये घेऊन जाईल आणि या संदर्भात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एनआय प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून राणाची चौकशी करण्यात येणार आहे। राणाच्या आजूबाजूला स्वॅट कमांडोंची सुरक्षा असेल। रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। रामराजे, भारताच्या हवाई हद्दीमध्ये विमान दाखल झालंय, किती वेळात लँडिंग होईल? बिलकुल, भारताच्या हवाई हद्दीमध्ये विमान दाखल झाल्याची माहिती मिळते। पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लँड होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर लँडिंग कुठे होणार? पालम एअरपोर्टवर जे की इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। दुसरं T4 आहे की जे टर्मिनल 4 आहे की जे प्रायव्हेट जेट आणि प्रायव्हेट सर्व जे जेट आहेत ते तिथे उतरले जातात। त्याच्यामुळे या दोन्हीपैकी कुठे विमान उतरवलं जातं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पण आता भारताच्या हद्दीमध्ये आलेला आहे। पुढचे 15-20 मिनिटांमध्ये ते अर्ध्या तासामध्ये हे विमान लँड होण्याची शक्यता आहे। रामराजे, ताबडतोब एनआय त्याचा ताबा घेणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे आता एनआयचं पथक आणि महत्त्वाचे अधिकारी हे पोहोचलेले असतील। त्या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? बिलकुल, एनआयचेच हे पथक जे आहे ते ताब्यात घेणार आहे। कारण एनआयएच इन्व्हेस्टिगेशन जी करते ती एनआयएच करत आहे आणि त्याचबरोबर 26/11च्या संदर्भामध्ये तपासाचे संपूर्ण कामकाज आहे ते एनआयएच पाहतात, एनआयचे अधिकारीच पाहतात आणि त्यामुळे एनआयए अगोदर ताब्यात घेणार आहे, चौकशी करणार आहे। कारण हा देशाच्या विरोधामध्ये रचलेला हा कट होता, त्यामुळं आणि दुसऱ्या देशाचा आणि संघटनाचा यामध्ये हात आहे। त्यामुळं प्रामुख्याने एनआयए हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास यंत्रणा हीच अगोदर प्राथमिकदृष्ट्या तपास करते आणि त्यानंतर इतर तपास यंत्रणा जर तहव्वूर राणा याचा ताबा पाहिजे असेल तर मग दिला जाऊ शकतो। निश्चित रामराजे, तुम्ही सोबत राहा। या प्रकरणाच्या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। तर तहव्वूर राणाला भारतामध्ये कसं आणणार? तहव्वूरला घेऊन एनआय अमेरिकेहून दिल्लीला आणणार आहे आणि आता हेच विमान थोड्याच वेळात लँड होतंय। स्वॅट कमांडोंची टीम दिल्ली विमानतळावर पोहोचली आहे। दिल्ली विमानतळावरून बुलेट प्रूफ गाडीमधून राणाला आणलं जाईल। राणाच्या आजूबाजूला स्वॅट कमांडोंची सुरक्षा असेल। कडेकोट सुरक्षेमध्ये राणाला एनआय मुख्यालयामध्ये आणण्याची शक्यता आहे। एनआय तहव्वूर राणाचा अधिकृतरित्या ताबा घेईल। तहव्वूर राणाची वैद्यकीय तपासणी करण्याची शक्यता आहे। राणाला कोर्टामध्ये हजर करून एनआय कोठडीमध्ये ठेवलं जाईल अशी माहिती आहे। तर पुन्हा एकदा रामराजे शिंदे यांच्याकडे जाऊया। तर रामराजे, एकंदरीतच आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, काय अधिकची माहिती? बिलकुल, हे विमान भारतीय हद्दीमध्ये आलेलं आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहे। आणि इकडे आपण हे एनआयएचं कार्यालय पाहतोय की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, की जिथे आतमध्ये कोणतीही गाडी जाऊ दिली जात नाहीये आणि ओळखपत्र तपासलं जाते, त्याशिवाय गाडी ही सोडली जाणार नाही। आपण हे पाहतोय की
कोणालाही आतमध्ये जाण्यासाठी परवानगी अद्यापही दिली गेली नाहीये आणि दोन्ही रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. रस्ता हा पूर्ण मोकळा करण्यात आलेला आहे. साधारणतः 1 किलोमीटरचा हा परिसर संपूर्ण रिकामा करण्यात आलेला आहे. एनआयचं हे मुख्यालय आहे आणि इथेच तहूर राणा याला आणलं जाणार आहे. एनआयचे अधिकारी जे आहेत ते तपासणार आहेत, तपास करणार आहेत आणि आणल्याबरोबर अगोदर मेडिकल चेकअप केलं जाणार आहे. त्यानंतर कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे, रिमांड मागितली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाणार आहे. परंतु विमानतळावर आणल्यानंतर, विमानतळावर दाखल केल्यानंतर तिथून इथवर एनआयएच्या कार्यालयापर्यंत आणण्याचा जो साधारणतः 40 मिनिटं लागू शकतात आणि विमानातून उतरल्यानंतर सुद्धा एअरपोर्टवर त्याला एका ठिकाणी थांबण्याची सोय केली जाऊ शकते. साधारणतः 10 ते 15 मिनिटं थांबवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर संपूर्ण डॉक्टरांची टीम, अँब्युलन्स आणि त्याचबरोबर इतर अधिकाऱ्यांची टीम, एनआयची टीम जी आहे ती एनआयची टीम जी आहे ती ताबा घेणार आहे आणि प्रोसिजर जी आहे ती तिथेच, कारण काही प्रोसिजर करावी लागते विमानतळावर की ताब्यात जर कोणाला अशा प्रकारे ताब्यात घ्यायचं असेल तर तिथेच ही प्रोसिजर कंप्लीट केली जाणार आहे आणि ती प्रोसिजर कंप्लीट करून त्यानंतर मात्र तहूर राणा याला ताब्यात घेऊन एनआयच्या मुख्यालयामध्ये आणलं जाणार आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा रामराजे, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असते, तसा घटनाक्रम कसा असतो, याची काय माहिती आहे? बिलकुल कोणताही परदेशी नागरिक किंवा आरोपी आहे त्याला भारताच्या हद्दीमध्ये आणल्यानंतर भारताच्या हद्दीमधली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागतात आणि त्या संदर्भामध्ये मग विमानतळावरच त्याचं चेकअप सुद्धा करण्यात येतं. त्याचबरोबर त्याच्या हस्तांतराचे जे डॉक्युमेंट आहेत तर त्यावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. कारण भारताच्या हद्दीत आल्यानंतर भारतीय यंत्रणा जे आहेत त्यांना ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते आणि त्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर सुपूर्द केलं जाऊ शकतं या एनआयएला आणि एनआयचे अधिकारी ताब्यात घेऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मग तहूर राणा याला आपल्या कार्यालयामध्ये नेलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं कोणत्याही ठिकाणी जर अशा प्रकारे जर गेलं तर अगोदरची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पार पाडली जाते आणि पार पाडल्यानंतरच मग एनआयएच्या ताब्यात तहूर राणा जाईल. त्यानंतर मग एनआयए आपल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तसं मेडिकल चेकअप करणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाच्या समोर हजर केलं जाणार आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच एक कस्टडी जी आहे ती मागण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि मग कस्टडी मिळाल्यानंतर मग तपास जो आहे तो सुरू होईल आणि तपास जो आहे तो काही दिवस असाच चालू राहणार आहे. स्वॅट कमांडोंची सुद्धा सुरक्षा असणार आहे, तसंच पोलिसांच्या 3ऱ्या बटालियनची एक टीम सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. हे नेमके निकष कसे असतील, सुरक्षेची कशी खबरदारी आताच्या घडीला घेतली जाते? बिलकुल सुरक्षेच्या संदर्भामध्ये एक बैठक सुद्धा झालेली आहे. काल रात्री सुद्धा बैठक झाली होती. तिन्ही प्रमुखांची बैठक झाली होती. त्यामध्ये अजित डोवाल होते, एनएसए प्रमुख, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा होते, एस जयशंकर होते की जे परराष्ट्र मंत्री आहेत आणि तहूर राणाच्या संदर्भामधले ज्या काही घडामोडी त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, अमित शहा यांच्या अंतर्गत येतं. त्यामुळे दिल्ली पोलिसांची सुद्धा एक तुकडी जी आहे ती सोबत असणार आहे. त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा एक तुकडी त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे आणि ही पोलिसांची जी तुकडी आहे ती घेऊन येणार आहे आणि त्यासोबत त्यांच्या ताफ्यामध्ये ज्या गाड्या असणार आहेत त्या बुलेट प्रूफ असण्याची शक्यता आहे आणि ग्रेनेड आणि बॉम्ब फेकल्यानंतर सुद्धा ज्या गाड्यावर परिणाम होत नाही अशा मार्क्समन गाड्या सुद्धा या ताफ्यामध्ये वापरल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आणण्यात येणार आहे. कारण तहूर राणा हा भारतासाठी महत्वाचा आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने हात झटकलेले आहेत आपले, त्यामुळं त्याच्यावर कोणताही हल्ला होऊ नये, त्याच्यावर कोणताही अटॅक होऊ नये. कारण त्याच्याकडून जे 26 अकराची घटना घडली होती किंवा त्यानंतर कसा कट रचला गेला होता आणि त्यानंतर सुद्धा अनेक कट कसे रचले गेले होते याची सर्व माहिती मिळणार आहे आणि म्हणूनच दिल्लीमध्ये सुखरूप आणणं हे आता या यंत्रणेला पाहावं लागणार आहे. रामराजे, आम्ही तुमच्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय मागे सुद्धा परिसरामध्ये प्रचंड बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. आसपासच्या परिसरामध्ये नेमकी कशी सुरक्षा आहे याची दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवू शकता का? बिलकुल आपली एनडीटीव्ही मराठीची टीम आहे एक महत्वाच्या ठिकाणी
की जिथे NIAचं कार्यालय आहे, जिथे CISFचं कार्यालय आहे, आपण इथं पाहतोय की ही पोलीस यंत्रणा आहे आणि दोन्ही पोलीस आहेत इथे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत आणि त्याचबरोबर दिल्ली पोलीस सुद्धा आहेत. आणि हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्याचा ब्लॉक करण्यात आलेला आहे. आणि हे आहे NIAचं कार्यालय, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणेचं हे कार्यालय आहे. आणि हा आपण रस्ता दाखवतो की आपल्या प्रेक्षकांसाठी की जो दोन्हीकडून हा बंद करण्यात आलेला आहे. हे बॅरिकेड्स आपण पाहतो की इकडे 500 मीटर अंतरावर पूर्ण रस्ता हा ब्लॉक करण्यात आलेला आहे. इथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही, केवळ प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनाच इथे प्रवेश दिला जातोय, अन्यथा कोणालाही दिला जात नाही. हा संपूर्ण रस्ते जे आहेत ते दोन्ही रिकामे दिसतात, मोकळे दिसतात, त्याचं कारण तेच आहे. आणि हे कार्यालय आणि इथे पाहतोय आपण की हा पूर्णपणे रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. आणि हा रस्ता या बाजूने सुद्धा 500 मीटर अंतर जो आहे हा रस्ता पूर्ण ब्लॉक करण्यात आलेला आहे, कोणालाही आतमध्ये हे सोडलं जात नाही. आणि दोन्ही रस्ते जे आहेत ते बंद करण्यात, केवळ प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी इथं आपल्याला दिसून येतात. त्यामुळे इथे कोणालाही चिटमक्रूही इथे येऊ दिलं जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक चौकामध्ये पोलिसांना तैनात करण्यात आलेला आहे, ट्रॅफिक पोलीस आहेत आणि खबरदारी घेण्यात येत आहे की काही अप्रिय घटना या ठिकाणी होऊ नये. आपण पाहतो की NIAच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा हे पॅरामिलिटरीचा बंदोबस्त आहे आणि आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पॅरामिलिटरीचे जवान जे आहेत ते हजर आहेत. आणि इथे थोड्याच वेळामध्ये आणण्याची शक्यता आहे विमानतळावर उतरल्यानंतर. आणि मग त्यानंतर मग पुढची प्रक्रिया केली जाणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आणल्यानंतर जेव्हा रिमांड मिळणार आहे त्यानंतर तहूर राणा याला कुठे ठेवलं जाईल, याच्या कार्यालयामध्ये ठेवलं जाईल का आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाणार आहे, कारण आर्थर रोड जेलमध्ये सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळं कोणतं ठिकाण योग्य राहते ते सुद्धा पाहावं लागणार आहे. निश्चित. रामराजे, तुम्ही सोबत राहा. या संदर्भातली आणखी एक महत्वाची घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतीये, ती आपण पाहूयात. विमानाचं लँडिंग होताच NIA आता राणाला अटक करणार आहे. तहूर राणाच्या विमानाचं कोणत्याही क्षणी लँडिंग होणार आहे. विमानाचं लँडिंग होताच NIA ताबा घेईल, राणाला अटक करेल. अटक करताच राणाची वैद्यकीय तपासणी ही होणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर राणाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. तर तहूर राणाच्या विमानाचं अगदी कोणत्याही क्षणी लँडिंग होणार आहे. विमानाचं लँडिंग होताच NIA राणाला अटक करणार आहे आणि अटक करताच राणाची वैद्यकीय तपासणी ही पूर्ण होणार आहे. दरम्यान आणि या वैद्यकीय तपासणीनंतर राणाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. तर पुन्हा एकदा रामराजे शिंदे यांच्याकडे जाऊया. तर रामराजे, आपण जसं बोलत होता तर काही वेळापूर्वी आपण उल्लेख सुद्धा केला, अजूनही दिल्ली आणि मुंबई कोणत्या कारागृहात त्याला ठेवायचं याचा निर्णय व्हायचा आहे. तो नेमका कधीपर्यंत होऊ शकतो, त्याचा निर्णयाची प्रक्रिया कशी असेल, तो आजच होईल का, नेमकं काय घडेल? बिलकुल, आज तर फक्त भारतामध्ये आणल्यानंतर ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल की NIAच्या ताब्यामध्ये तो हस्तांतर करण्यात आलेला आहे, या संदर्भाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोर्टाकडून रिमांड मागण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा त्याची चौकशी केली जाणार आहे. आणि त्यानंतर यंत्रणेला जर वाटलं की मुंबईमध्ये नेणं गरजेचं आहे, कारण मुंबईमध्ये ही घटना घडलेली आहे, मुंबईमध्ये तो तिथे थांबला होता एका ठिकाणी, आणि त्याचबरोबर मग क्राईम सीन जो आहे तो पुन्हा रिकॉल करायचा असेल तर तसं सुद्धा केलं जाऊ शकतं, किंवा मुंबईला नेऊन सुद्धा एखाद्या वेळेस चौकशी केली जाऊ शकते. परंतु सध्या तरी दिल्लीमध्ये त्याला आणलं जात आहे, हे महत्वाचं आहे. आणि दिल्लीमधून दुसरीकडे कुठे हलवलं जातं का हे पाहावं लागणार आहे. परंतु हे जे NIAचं जे हेडक्वार्टर आहे, या हेडक्वार्टरमध्येच NIAची संपूर्ण यंत्रणा आहे, इथेच अधिकारी बसतात, इथेच एक सेल सुद्धा बनवण्यात आलेला आहे NIAचा, कारण आरोपींसाठी एक वेगळं सेल सुद्धा इथे ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा आरोपींना ठेवलं जाऊ शकतं NIAच्या या मुख्यालयामध्ये. NIAचं मुख्यालय हे अतिशय सेफ आहे आणि कुठेही जर राणाला जर कुठेही जर आर्थर रोडमध्ये जर जेलमध्ये जर ठेवलं तर मग चौकशीसाठी किंवा कोर्टामध्ये नेण्यासाठी त्रास होणार आहे, कारण पुन्हा जेलमधून पुन्हा कोर्ट किंवा जेलमधून पुन्हा NIAचं हेडक्वार्टर असा प्रवास करावा लागणार आहे. मग अशा वेळी जर NIAच्याच मुख्यालयामध्ये जर ठेवलं तर संपूर्ण जी सुनावणी आहे ती
पार पाडू शकते. अधिकाऱ्यांना जी चौकशी करायची ती चौकशी केली जाऊ शकते. कोणत्याही वेळी तपास केला जाऊ शकतो, दिवसा किंवा रात्री असा तपास केला जाऊ शकतो. त्याच्यामुळं मुख्यालयामध्येच ठेवणं हे अद्यापही संयुक्त वाटत आहे, परंतु हा निर्णय जे आहे ती यंत्रणा घेणार आहे की नेमकं त्याला कुठे ठेवलं जावं. निश्चितच रामराजे, आणि सध्याची लेटेस्ट अपडेट्स काय आहे? नेमक्या किती वेळामध्ये हे विमान दाखल होईल? कारण भारताच्या हवाई हद्दीमध्ये विमान दाखल झाले असं कळतंय. काय अपडेट्स आहेत त्या संदर्भातले? बिलकुल, हवाई हद्दीमध्ये हे विमान आल्यानंतर साधारणतः अर्धा तास लागण्याची शक्यता आहे आणि विमान लँड झाल्यानंतर सुद्धा जी प्रक्रिया आहे हस्तांतरण प्रक्रिया ही सुद्धा पार पाडावी लागणार आहे. NIAच्या ताब्यामध्ये तौर राणाला दिलं जाणार आहे आणि त्यानंतर मग ही प्रक्रिया जी आहे ती विमानतळावरच पार पाडली जाईल आणि त्यानंतर मग आपल्या भारताच्या भूमीमध्ये आल्यानंतर त्याला कारण तो दुसऱ्या देशातील नागरिक आहे, त्याच्यामुळे तिथले सुद्धा काही जे नियम आहेत, रूल्स आहेत ते आपल्या देशावर सुद्धा लागू होणार आहेत. त्याला त्याचा तौर राणाचं जे म्हणणं आहे तर ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याची तब्येत जर बिघडली तर त्याला योग्य वेळी मेडिसिन देणं किंवा इतर प्रक्रिया पार करणं हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे सोबत एक डॉक्टर आणि अँब्युलन्स सुद्धा ठेवावी लागणार आहे. आणि तौर राणा याने यापूर्वी सांगितलं की त्याची तब्येत जी आहे वारंवार ही बिघडत आहे, त्यामुळे त्याला आणल्यानंतर मग इथून पुढे त्याला चौकशी होणार आहे, परंतु साधारणतः अजून तरी एक अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. आणि रामराजे, कशा पद्धतीने तिथं सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे त्या संदर्भातले अपडेट्स द्या. बिलकुल, NIAचं मुख्यालय जे आहे तर तिथंच ITBPचं पण मुख्यालय आहे आणि तिथंच इतर महत्वाचे सुद्धा मुख्यालय, CBIचं सुद्धा मुख्यालय इथंच आहे. आपण इथं पाहतो की हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं हे मुख्यालय आहे आणि दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे. पोलीस आपल्याला इथं दिसून येत आहेत. इथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. बॅरिकेड्स हे साधारणतः 3 ते 4 लेयर्स लावण्यात आलेले आहेत. इथे सुद्धा आपण समोर पाहतो की बॅरिकेड्स आहेत आणि या रस्त्याच्या पलीकडे 500 मीटर अंतरावर सुद्धा बॅरिकेड्स आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण इथं पाहतो की बॅरिकेड्स आहेत. त्यामुळे कोणतेही वाहन, दुचाकी असेल किंवा 4 व्हीलर असेल, बंदी घालण्यात आलेली आहे की या भागामध्ये येण्यासाठी कोणतेही अधिकारी असेल किंवा खासगी व्यक्ती असेल, वाहन असेल, त्यांना प्रवेश जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि इथे केवळ फक्त इथले कर्मचारीच येऊ शकतात आणि त्यामुळे दुसरं कोणालाही इथे येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. केवळ प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी इथं आपल्याला दिसू शकतात आणि थोड्याच वेळामध्ये याच ठिकाणी ताफा येणार आहे. NIAची ही नवीन इमारत जी आहे ती बांधण्यात आलेली आहे. याच बिल्डिंग मध्ये संपूर्ण जिथं चौकशी होणार आहे, इन्क्वायरी होणार आहे, त्याचा हॉल तयार करण्यात आलेला आहे या इमारतीमध्ये. त्याचबरोबर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जर पेशी होणार असेल तर इथंच ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. इथंच क्वेश्चन आयर वगैरे काढण्यात आलेले आहेत आणि इथंच संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत. डिस्क्रिप्टिव्ह जे प्रश्न आहेत ते सुद्धा विचारले जाणार आहेत तौर राणाला. आणि जर इथून जेलमध्ये किंवा कोर्टामध्ये न्यावं लागत असेल तर अशा वेळी मग NIA निर्णय घेऊ शकतं की इथेच एकाच इमारतीमध्ये त्याला ठेवणं आणि त्यामुळे इथेच त्याला ठेवलं जाऊ शकतं. इथून कुठेही हलवण्यासाठी जर रिस्क असेल, धोका असेल आणि काही घातपात होण्याची शक्यता असेल तर मात्र एकाच ठिकाणी त्याला ठेवलं जाऊ शकतं. आपण इथं पाहतोय की मार्च चालू आहे आणि हे संपूर्ण पोलीस अधिकारी, पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत ते इथे येताना आपल्याला दिसत आहेत आणि हा मार्च आपण आता पाहतोय की ही कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे. आत्ताच ही कुमक मागवण्यात आलेली आहे आणि या परिसर जो आहे हा संपूर्ण पोलिसांचा वेढा जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय की हे पोलीस जे आहेत त्यांना इथे बोलवलं जात आहे. परिसर हा मोठा आहे. चारी बाजूने सुद्धा इथे हे पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात येत आहेत आणि हे सगळे सशस्त्र पोलीस आहेत. संपूर्ण माहिती घेतली जाते की इथे काय, इथे कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था आहे, कोणाला कुठे पोस्ट करायचं आहे याची सुद्धा माहिती जी आहे ती दिली जात आहेत. आपण इथं पाहतो की हे संपूर्ण पॅरामिलिटरी फोर्सेसचे, CRPचे हे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस आपल्याला इथे दिसून येत आहेत आणि आता हा संपूर्ण इथं पेट्रोलिंग चालू आहे की आसपास कोणतीही घटना होऊ नये याची काळजी इथे घेतली जात आहेत. आपण इथं पाहतोय की हे सगळे जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत आणि दिल्ली पोलीस आहे ते सर्वजण इथे पेट्रोलिंग करताना आपल्याला दिसत आहेत आणि याच परिसरामध्ये तौर राणा याला आणलं जाणार आहे, म्हणूनच हा संपूर्ण पेट्रोलिंग जे आहे ते केलं जात आहे. इथं आपण पाहतो की NIAच्या कार्यालयाच्या बाहेर हा संपूर्ण ताफा जो आहे तो दिसून येतोय आणि
त्याचबरोबर इथेच बराच वेळ हा ताफा असणार आहे आणि तहूर राणा याला इथं आणला जाणार आहे. त्याच्यामुळं आपण इथं पाहतोय की कशा पद्धतीनं तयारी जी आहे ती चालू आहे. रिझर्व्ह फोर्स जे आहे त्याचे हे जवान इथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर सशस्त्र अशा पद्धतीनं तैनात जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि हा पूर्ण वेढा घातलेला आहे या संपूर्ण परिसरांना या जवानांनी आणि थोड्याच वेळामध्ये इथं आणलं जाऊ शकतं. या सर्व आणखी दुसरी तुकडी सुद्धा इथं बोलवली जात असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि हा परिसर जो आहे तो एक छावणीचं रूप जे आहे त्या परिसराला आल्याचं आपल्याला दिसून येते. हे संपूर्ण जवान जे आहेत आपण पाहतोय की एका हातामध्ये बॅग आहे, एका हातामध्ये रायफल आहे आणि संपूर्ण सुरक्षेची इथे काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. सरकार इथे पोलिसांची तैनाती जी आहे ती केलेली आहे आणि त्यामुळे इथे आपण पाहतो की थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी तहूर राणा याला आणलं जाऊ शकतं आणि हे आपण जे चित्र दाखवतोय तर त्याच्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की इथे आता कोणत्याही क्षणी तहूर राणा याला आणलं जाणार आहे. परंतु अद्यापही विमान जे आहे ते लँड झालेलं नाहीये आणि लँड झाल्यानंतर मात्र इथं आणलं जाऊ शकतं. दिल्ली पोलिसांची ती व्हॅन आहे, इथं सुद्धा एक तुकडी आहे आणि सर्वच ठिकाणी आपण इथं पाहतोय की या बाजूला सुद्धा बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि पुढे सुद्धा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे आणि तहूर राणा याची संपूर्ण चौकशी याच ठिकाणी केली जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की इथे कोणतीही घटना होऊ शकते कारण तो तहूर राणा लष्कर ए तोयबाचा सक्रिय सदस्य आहे. पाकिस्तान सोबतचे त्याचे संबंध आहेत, ISI सोबत संबंध आहेत आणि इतर देश सुद्धा म्हणजे पाकिस्तानचे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि म्हणूनच तहूर राणा हा देशासाठी महत्वाचा आहे आणि ही संपूर्ण जे पॉइंट्स आहेत ते चेक करताना आपल्याला हे दिसून येतात. हे संपूर्ण पोलीस आणि पॅरामिलिटरी हे जवान जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि एकीकडे हे BSF चे पण इथे हे पोलीस आहेत आणि हे दोन्ही आपापले जे पॉइंट आहेत त्या पॉइंटवर जाताना आपल्याला दिसत आहेत आणि तिथेच सुरक्षा व्यवस्था इथे आपण कडक झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण बघतोय रामराजे खरं तर अत्यंत जोखमीचं काम आहे. विशेषतः तहवूर राणा तिथून लँड झाल्यानंतर त्याला हेडक्वार्टर्स पर्यंत आणणं, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली असेल. बुलेट प्रूफ गाडीतनं व्हेकलमधनं त्याला NI क्वार्टर पर्यंत हेडक्वार्टर पर्यंत आणलं जाईल असं कळत आहे. त्या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत? बिलकुल बुलेट प्रूफ गाडीमध्ये मार्क्समन या गाडीमध्ये त्याला आणलं जाणार असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर त्याच्यासोबत चांगला ताफा सुद्धा असणार आहे, डॉक्टर सुद्धा असणार आहेत, अँब्युलन्स सुद्धा असणार आहे आणि इथे तात्काळ आणल्यानंतर मग इथे चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते कारण पूर्ण सुरक्षा जी आहे ती पुरवण्यात येणार आहे त्याला आणि कोणतीही घटना घडू नये याची काळजी सुद्धा घेण्यात येत आहे. त्यामुळेच ही सुरक्षा जी आहे ती पुरवण्यात आलेली आहे आणि साधारणतः एअरपोर्टवरून इथे येण्यासाठी 40 मिनिट लागतात. 30 ते 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये इथे तहूर राणा याला आणलं जाऊ शकतं आणि त्यानंतर मग पुढची चौकशी जी आहे ती सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे हा परिसर जो आहे तो पूर्ण छावणीचं रूप या परिसराला आल्याचं आपल्याला हे दिसून येतोय. आपण पाहतोय की हे जवान जे आहेत ते रिझर्व्ह पोलीस दलाचे हे संपूर्ण जवान आहेत आणि इथे पेट्रोलिंग सुद्धा या जवानांचे जे आहे ते सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी हा संपूर्ण जो परिसर आहे हा परिसरमध्ये सर्वच ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पोलीस सुद्धा इथे आपण पाहतोय की तैनात करण्यात आलेले आहेत आणि NIA चं हे आउट गेट आहे. एक जे आहे ते इन गेट आहे की जिथून प्रवेश केला जातो आणि आउट गेट आहे की जे इथून बाहेर पडलं जातं. त्यामुळे आपण इथं पाहतो की हे अधिकारी जे आहेत ते सुद्धा इथे आपण पाहतो की कशा पद्धतीने पाहणी करत आहेत आणि खबरदारी घेत आहेत की संपूर्ण रस्ते क्लिअर आहेत का, क्लीन आहेत का आणि खबरदारी इथे घेण्यात येत आहेत. आपण इथं पाहतोय की हे सर्व CSF चे हे पोलीस आहेत, CSF चे हे अधिकारी आहेत आणि पाहणी केली जात आहे की इथे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कशी आहे या संदर्भाची पाहणी केली जाते. अधिकची सुद्धा कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये तहूर राणा याला आणलं जाऊ शकतं. हा आउट गेट आहे आणि
इथे सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आलेले आहेत की जेणेकरून लक्ष राहावं आणि त्यामुळं एकीकडून दोन्ही बाजूला दोन्ही परिसरामध्ये पोलिसांना त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेसला तैनात करण्यात आलेला आहे आणि हे रस्ता आता रिकामा करण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि आपण इथं पाहतोय की एक दोन गाड्या ज्या आहेत त्या इथे येताना आपल्याला दिसत आहेत आणि या गाड्या अधिकाऱ्याच्या आहेत का अन्य कोणाच्या आहेत हे पाहावं लागणार आहे, परंतु रस्ता जो आहे तो क्लिअर करण्याचं काम सुरू आहे. रस्त्यावर कोणालाही नेलं जात नाहीये. ही पोलिसाची एक गाडी आलेली आहे, ती अधिकाऱ्यांची असण्याची शक्यता आहे आणि हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे आता हा रस्ता रिकामा करण्यात आलेला आहे आणि रस्त्याच्या त्या बाजूनेच गाडी जी आहे ती येईल आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. निश्चितच रामराजे, आपण बघतोय की संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि तुम्ही म्हणालात तसं तिथून इथे येईपर्यंत साधारण 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. या संपूर्ण रस्त्यामध्ये सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे असं कळतंय. विशेषतः आजूबाजूला मेट्रो स्टेशन सुद्धा आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवाहरलाल नेहरू मेट्रो स्टेशन आहे, तिकडचा गेट नंबर 2 सुद्धा बंद करण्यात आलाय असं कळतंय. या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत? बिलकुल, या बाजूला मेट्रो स्टेशन आहे. एक मेट्रो स्टेशन जे आहे ते याच माझ्या उजव्या बाजूला आहे आणि तिथे गेट आहे ते गेट सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे आणि दुसरं जे आहे त्याचं गेट जे आहे ते या ठिकाणी आहे. आपल्याला दाखवतो की हे गेट सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे कारण कोणतंही नागरिक जे आहे ते या परिसरामध्ये येऊ नये याची काळजी. हे समोरचं गेट आहे की जी लिफ्ट आहे, गेट नंबर 2 आहे. हे मेट्रोचं गेट आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हा परिसर भाग आहे आणि तिथेच ते मेट्रो आहे. ते सुद्धा मेट्रोचे गेट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. बॅरिकेड्स जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत. दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि इथे आपण पाहतोय की प्रायव्हेट कोणत्याही खाजगी व्यक्तीला इथे प्रवेश दिला जात नाही. प्रसार माध्यमांना सुद्धा पूर्ण ओळखपत्र घेऊन चेकिंग करूनच प्रवेश दिला जात आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला इथे प्रवेश दिला जात नाही. आपण इथं पाहतोय की हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि राष्ट्रीय अन्वेषण अधिकारी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा हा बोर्ड आहे की जे वेगवेगळे जे दहशतवादाच्या संदर्भामध्ये किंवा देशावर आपल्या देशाविरोधामध्ये जे काही कृत्य केले जातं त्या संदर्भामध्ये तपास करणारी ही यंत्रणा आहे आणि म्हणूनच ही केस जी आहे ती या यंत्रणेकडे आलेली आहेत आणि योगायोग असा की मराठी IPS अधिकारी सदानंद दाते की जे 26/11 मध्ये सुद्धा साक्षीदार म्हणून होते, सक्रिय सहभाग होता, पोलिसांच्या बाजूने त्यांनी घेतला होता, तर तेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत. रामराजे, मला एकदा सांगाल की त्यांच्या अटकेची नेमकी प्रक्रिया काय असणार आहे NIA ने ताब्यात घेतल्यानंतर? NIA ने ताब्यात घेतल्यानंतर अगोदर तर मेडिकल चेकअप केलं जाणार आहे. मेडिकल चेकअप केल्यानंतर त्याला विचारलं जाणार आहे कारण त्याची तब्येत ठीक नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या आहाराचा सुद्धा विचार केला जाणार आहे आणि त्यानुसार आहार दिला जाणार आहे. कारण कोणतेही तपास करायचा असेल तर आरोपीला संपूर्ण त्याचे जे नियम आहेत आणि तो ज्या देशाचा नागरिक आहे त्या देशाचे रूल सुद्धा भारताला फॉलो करावे लागणार आहेत. त्यामुळं आहार दिला जाईल, त्याचबरोबर त्याला मेडिसिन पाहिजे तर मेडिसिन दिल्या जातील आणि त्यानंतर कार्यालयामध्ये आणलं जाईल आणि कार्यालयामध्ये आणल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने कोर्टामधली हिअरिंग होण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जर हिअरिंग झाली, कारण जोपर्यंत कोर्ट हे आदेश देत नाही की चौकशीसाठी NIA ला ताब्यात घ्यावं, कारण कोर्टाच्या आदेशानुसारच, कारण कितीही मोठा गुन्हेगार असला, कसा सारखा मोठा गुन्हेगार होता तरी सुद्धा. रामराजे, थोडंसं थांबवतो. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन फोन लाईन वरून जोडले गेले. जो खटला चालवला जाईल त्याची वेळ कमीत कमी असावी, कारण मागच्या वेळेला आपण 5 वर्ष बर्बाद केले की ते बरोबर नव्हतं. हे तो खटला आपल्याला महिना, 1.5 महिना, 2 महिन्यात नक्की संपवता आला असता. आपण बघतोय की पाकिस्तानचे राज आता उघडले जाणार आहेत, कारण मास्टर माइंड राणा आता भारताच्या ताब्यात आलेला आहे. तहव्वूर राणाला आता भारतात आणलं गेलेलं आहे. अगदी कुठल्याही क्षणी तो लँड होईल आणि त्यानंतर NIA त्याला ताब्यात घेणार आहे. कोणत्याही क्षणी त्याच्या विमानाचं लँडिंग होणार आहे आणि एअरपोर्टवरच आता
त्याच्या अटकेची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. अमेरिकेकडनं प्रत्यार्पण केल्यानंतर तहव्वुर राणा आता दिल्ली एअरपोर्टवर कुठल्याही क्षणी लँड होईल. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत. हेमंतजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. हे भारतासाठी किती मोठं यश म्हणावं लागेल, काय वाटतं या संपूर्ण घटनेकडे पाहताना? हे भारताकरता अत्यंत मोठं यश आहे आणि हे जे यश आहे हे आपल्याला 3 वेगवेगळ्या लेवलवरती बघावं लागेल. याचा एक तर इंटरनॅशनल लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा जगाच्या पातळीवरती एक मोठा परिणाम होईल. तहव्वुर राणा जे काही सांगेल, आपल्याकडे जी माहिती येईल ती आपण युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या समोर ठेवायला पाहिजे. याच्याशिवाय युनायटेड नेशन्सच्या वेगवेगळ्या दहशतवादी विरोधी काम करणाऱ्या संघटना असतात. जसं एक नाव आहे म्हणजे युनायटेड नेशन्स कमिशन अगेन्स्ट टेररिझम. त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सचा एक फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असतो. या सगळ्यांसमोर हे जे वेगवेगळे पुरावे आहेत ते आपण ठेवले पाहिजेत. याच्यामुळे आपला मुख्य उद्देश असावा की या सगळ्याचा मुख्य उद्देश आहे की पाकिस्तानला जगाने युनायटेड नेशन्सनी स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम म्हणून घोषित करायला पाहिजे. याच्यामुळे सगळं जग नंतर पाकिस्तानवरती बहिष्कार घालेल. तर युनायटेड नेशन्सच्या लेवलला हा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, करत असू याच्याविषयी मला खात्री आहे. दुसरा जो परिणाम आहे तो पाकिस्तानच्या लेवलला होतो आहे. पाकिस्तान आता पहिलेच त्यांनी पाय ओढायला मागे करायला सुरुवात केली आहे की हा आमचा नागरिक नव्हता, हा कॅनडामध्ये होता, अमेरिकेमध्ये गेला होता. पण फॅक्ट अशी आहे की त्यांनी पाकिस्तानला या सगळ्या हल्ल्यामध्ये प्रचंड मदत केली होती. तर पाकिस्तानमधला हा जो आंतरराष्ट्रीय दबाव आहे हा अजून वाढेल. आणि याच्याशिवाय जे वेगवेगळे दहशतवादी गट असतात पाकिस्तानमध्ये जे भारताच्या विरोधात काम करतात आणि याच्यामध्ये 3 मोठे गट मानले जातात. एक आहे लष्कर ए तोयबा, यांनी 26/11चा हल्ला केला होता, ज्याचा हाफिज सईद त्याचा मुख्य आहे. दुसरा आहे मौलाना मसूद अझर, जो जैश ए मोहम्मदचा मुख्य आहे. तिसरा हिजबुल मुजाहिद. हे 3 मोठे गट आहेत. तर या गटांवरती दबाव दिसेल, कारण ही सगळी प्रक्रिया मीडियाच्या समोर येईल आणि या गटांना पण दिसेल की त्याच्यावरती खटला कसा सुरू होतो. त्यांना हे पण कळेल की काही पण झालं तरी भारत तुम्हाला शोधून काढेल. जरी तुम्ही पाकिस्तानच्या बाहेर पळून गेला, तुम्ही पाकिस्तानच्या आत लपला असला, कॅनडात गेला, अमेरिकेत गेला, इंग्लंडमध्ये गायब झाला, तरी भारतामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला शोधून काढून ज्यांनी भारताच्या विरोधात काम केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही नक्की 100% कारवाई हे करू. हा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. हा दबाव पडेल पाकिस्तानच्या वेगवेगळ्या दहशतवादी गटावरती. आणि शेवटचा मुद्दा मला भारताविषयी बोलायचा आहे. भारतामध्ये ज्यावेळेस तो आला होता त्याला अनेकांनी मदत केली होती. म्हणजे कोणी त्याला ट्रान्सपोर्ट दिला, कोणी त्याला राहायला जागा दिली, कोणी त्याला माहिती दिली वगैरे. तर हे जे सगळे त्याचे समर्थक जे भारतामध्ये होते त्यांची माहिती काढायला पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध खटला जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये सुरू असायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मी असं म्हणेन की आता हा इथे येतो आहे, लवकरात लवकर ही चौकशी केली जावी आणि 1.5 महिन्याच्या आत त्याला शिक्षा द्यावी. जसं मागच्या वेळेला खटला 5 वर्ष चालू होता तशा प्रकारे केलं जाऊ नये. कमीत कमी वयामध्ये शिक्षा दिली जावी आणि त्याकरता मला खात्री आहे की NIA असो की महाराष्ट्र पोलीस असो हे वेगाने काम करतील, ज्युडिशियरी वेगाने काम करेल आणि हा खटला लवकरात लवकर पूर्णत्वाला नेला जाईल. त्यामुळे जे लोक 26/11च्या हल्ल्यात मारले गेले होते त्यांना खरोखरच जस्टिस दिला असं आपण समजलं जाईल. निश्चितच हेमंतजी, अजून एका महत्वाच्या गोष्टीकडे मला लक्ष वेधायचं ते म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये जो सामंजस्य करार झाला होता 2023 मध्ये, ते खरं तर मोठं कारण बनलंय ह्याच्या प्रत्यार्पणाचं. तर त्या सामंजस्य कराराविषयी तुम्हाला काय वाटतं, तो कितपत महत्वाचा आहे ह्या सगळ्या आपल्या प्रत्यार्पणामध्ये? असं आहे, अमेरिका जगातला सर्वात मोठा म्हणजे देश आहे. आर्थिक ताकद असो की लष्करी ताकद असो आणि त्यांच्याबरोबर अशा प्रकारचा करार केला तर त्याच्यामुळे जे गुन्हेगार म्हणजे आज असे अनेक गुन्हेगार असतात की गुन्हा करून नंतर ते पळून जातात आणि जर ते अमेरिकेत गेले किंवा युरोपमध्ये गेले तर त्यांना तिथून परत आणण्याकरता कायदेशीर तुमची एक प्रकारच्या बरोबर कोऑपरेशन असायला पाहिजे की जे आपण अमेरिकेच्या बरोबर केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हा जो गुन्हेगार आहे हा आपल्याकडे परत येतो आहे. तर मला वाटतं तसा हा सामंजस्य करार इकडे केलेला आहे. मला वाटतं अशा प्रकारचा करार आपण युरोपशी केलेला नाही, कारण अनेक असे गुन्हेगार असतात की हे जाऊन इंग्लंडमध्ये लपतात किंवा कॅनडामध्ये लपतात. तर त्यांच्याशी सुद्धा असा करार आपण करायला पाहिजे. याच्यामुळे जे गुन्हेगार भारतात गुन्हा करून बाहेर जातील त्यांना आपण नंतर या कायद्याखाली त्यांना भारतामध्ये पुन्हा परत हे आणू शकतो.
निश्चितच हेमंतशी, आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा ही बातमी कळली तेव्हा पाकिस्तानकडनं पहिली प्रतिक्रिया येताना त्यांच्याकडनं साधारण अशी प्रतिक्रिया आली की तो आता आमचा नाहीये. बऱ्याच पाकिस्तानी त्याने डॉक्युमेंट्स अपडेटेड केले नाहीये आणि कॅनेडियन नागरिकत्व आहे त्याचं. अशा पद्धतीचा बचावात्मक पवित्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान कुठेतरी घेताना दिसतोय. हा बचावात्मक पवित्रा त्यांना कितपत फळेल किंवा कितपत खरं मानावं लागेल? हा पवित्रा अगदी पूर्णपणे चुकीचा आहे की पाकिस्तानने आपले अनेक एजंट्स परदेशामध्ये म्हणजे हेमंतजी, युरोपमध्ये